1/6 चा वजा 2 घात आहे गुणिले 81 चा वजा 3/4 आहे. एवढं उत्तर काढायचं आहे. मग आपल्याला घातांकाचे नियम माहित आहे की ज्यावेळी पायांचा व्यस्त होत असतो तेव्हा घातांकाचे चिन्ह बदलत असतात. म्हणून आपण काय करूया, हा जो 6 जो आहे तो अंश स्थानी नेऊया. म्हणजे याचा घातांक जो मायनस मधला आहे तो पॉझिटिव्ह होईल आणि तो 6 चा वर्ग होईल. आणि त्याप्रमाणे हा जो 81 पाय आहे तो अंशात आहे तो छेदात घ्यायचा आणि यामध्ये हा जो त्याचा घात 3/4 आहे तो आता पॉझिटिव्ह होऊन जाईल. आणि मग हे झाल्याच्या नंतर आपल्याला काय करावं लागेल, 6 चा वर्ग डायरेक्ट 36 मांडावा लागेल. त्यानंतर आपल्याला माहित आहे 81 हा जो आहे 3चा चौथा घात आहे आणि ह्याला 3/4 आहे. मग नियम काय आहे, एक घातांकाचा असा नियम आहे की कंसात घात असेल आणि कंसाला एखादा दुसरा घात असेल अशा वेळी या दोन घातांकाचा गुणाकार केला जातो. गुणाकार करत असताना हा 4 अंशात राहील, हा 4 छेदात राहील, त्यामुळे 4 कट होऊन जाईल आणि मग 36 राहील आणि ते राहील 3चा घन राहील. आणि मग 36 जशाला तसा ठेवून इकडे 3चा घन म्हणजे काय असेल 27 असेल. याला भाग जाईल 9 ने, भाग द्यायचा 9 चौक 36, 9 त्रिक 27 म्हणजे उत्तर आलं 4/3. याचं जे बेसिक माहिती आहे ती बेसिक माहिती आपल्याला समजून घ्यावी लागेल. मग याच्यामध्ये काय, या ठिकाणी 1चा जो घातांक 1/8 दिसतो म्हणजे 8वे मूळ दिसते आणि ते जे आहे ते वर्गमूळ आहे या ठिकाणी 2 असतो. जोपर्यंत या ठिकाणी कोणती 2 शिवाय संख्या आहे तर काही दिसत नाही याचा अर्थ ती 2 संख्या असते. म्हणजे यालाच आपण याच्या डोक्यावर 1/2 असं लिहू शकतो. यालाच म्हणायचं वर्गमूळ. आता जर या ठिकाणी जर एखादी संख्या 2 पेक्षा मोठी असेल तर त्याचं ते मूळ होतं. म्हणजे या ठिकाणी काहीतरी संख्या 2 पेक्षा जास्त दिसते, इथं काही नाही याचा अर्थ 2 असते, इथं 3 याचा अर्थ याच्या डोक्यावर 1 असं आपण घातांकामध्ये त्याला लिहू शकतो आणि यालाच म्हणतात घनमूळ. जसं की याप्रमाणे आता समजून घेऊया आपण. असं जर आपण लिहिलं 16 त्याचं उत्तर काय राहील, 16 4 चा वर्ग आहे म्हणजे 16 चा घनमूळ 4. आता समजा आपण या ठिकाणी 27 लिहिलं, 27 लिहित असताना इथं 3 लिहिलं तर मग हे घनमूळ ठरेल. मग 27 कुणाचा घन आहे, 3चा घन म्हणजे काय, हे 3 झालं 27 चं घनमूळ. समजा या ठिकाणी आपल्याकडे समजा 16 असते आणि या ठिकाणी तर 4 असते. याचा अर्थ काय, 16 चे चौथे मूळ काय की 16 संख्या येण्यासाठी 2 चा 4 वेळा गुणाकार केला 16 येईल म्हणजे 16 चं चौथं मूळ 2. अशा प्रकारे हे संख्या आपण याला जसं घनमूळ लिहिलं तसं आपण याला असंही लिहू शकतो की याचे चौथे मूळ. म्हणजे याला तुम्ही डोक्यावर 104 लिहिलं की ते चौथे मूळ त्याला आपण म्हणू शकतो. म्हणजे या ठिकाणी आपल्याला याचा वापर करून आपल्याला या ठिकाणी x च्या डोक्यावर जे चिन्ह आहे ते वर्गमूळ घातांकाच्या रूपात लिहावं लागेल. म्हणजे डोक्यावर लिहायची 1/2 नेहमी. आणि मग या ठिकाणी हा जो x चा घातांक 1/8 म्हणजे 8वे मूळ. आता या ठिकाणी पाया दोन्हीकडे समान आहे, एकदाच लिहायचा, घातांकांची बेरीज करायची आणि अपूर्णांकामध्ये छेद समान असल्याशिवाय बेरीज करता येत नसते. मग या ठिकाणी काय 8 हा छेद राहील, कारण की लसावी 8 येईल, बेचोक 8, मग 4 1 4. ज्यावेळी छेद आणि लसावी सारखा असतो त्यावेळी अंशात काही बदल करायचा नाही. 4 आणि 1 5, छेदाला राहील 8 आणि हेच आपलं उत्तर ऑप्शन मध्ये असेल. किंवा यामध्ये जर चिन्हामध्ये लिहायचं असेल तर हे उत्तर लिहिताना लक्षात ठेवायचं, ही संख्या म्हणजे घात असते आणि ही संख्या मूळ असते. मूळ जे असतं ते मूळ या ठिकाणी लिहायचं आणि घात जो असतो तो या ठिकाणी लिहायचा. म्हणजे अशा प्रकारे त्याचं उत्तर x च्या 5व्या घाताचे 8वे मूळ असं ते उत्तर राहील. म्हणजे याचं वाचन करताना काय करायचं, x च्या 5व्या घाताचे 8वे मूळ किंवा x च्या 8व्या मुळाचा 5वा घात